आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातून अल्पसंख्याकांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पावलं उचलली जात आहेत, ज्यामुळे अल्पसंख्याकांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलत आहे। या योजनेअंतर्गत अल्पसंख्याकाच्या समावेशक विकासासाठी सामुदायिक पायाभूत आराखडा आणि पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे, ज्यात शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार आणि कौशल्य विकास सारख्या प्रकल्पांना प्राथमिकता दिली जात आहे। प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाने आपल्या विकासाच्या प्रवासात कित्येक उच्चांक स्थापित केले आहेत। यांना बारकाईने जाणून घेऊया। सर्वात आधी वळूया राजस्थानकडे, जिथे प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम आवास सुविधेतून लॉ स्टुडंट्स आणि युनानी डॉक्टरांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत आहे। मी लॉ युनिव्हर्सिटी साऊथ कॅम्पसमधील लॉचा विद्यार्थी आहे। माझ्या घरची आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे मला कॉलेजला ये जा करायला प्रचंड त्रास व्हायचा। मग मला माझ्या मित्रांकडून या हॉस्टेलबद्दल कळलं। मी इथे अर्ज केला आणि त्यानंतर इथे माझे निशुल्क ॲडमिशन पण झाले। मी टॉंकमधील मुलांच्या सरकारी अल्पसंख्याक वसतिगृहात शिकतो। हे वसतिगृह प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाअंतर्गत बांधलं गेलं आहे आणि यामुळे आमचे बरेचसे त्रास दूर झाले आहेत। याआधी आम्ही पीजी मध्ये राहायचो तेव्हा आम्हाला तिथे जेवणाचा त्रास होता, आमच्या सिक्युरिटीला घेऊन त्रास होता आणि आमचा अभ्यासही यामुळे प्रभावित व्हायचा। कॉलेजमधून येताच आम्हाला आमच्या जेवणाची तयारी करावी लागायची। आता जेव्हापासून इथे राहायला आलो आहोत, आम्ही आमच्या अभ्यासावर जास्त फोकस करू शकत आहोत आणि त्यामुळे आमच्या रिझल्ट मध्येही चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे। प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाअंतर्गत हे वसतिगृह बनवलं गेलं आहे आणि मी भारत सरकारचा खूपच आभारी आहे, ज्याने आम्हाला अशी सुविधा दिली आहे। ही आहे तेलंगणा अल्पसंख्याक निवासी शाळा, जिथे शिक्षणाच्या अद्ययावत सुविधांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचा संचार केला आहे। योजनेअंतर्गत आम्हाला मोफत शिक्षण, मोफत बोर्डिंग, मोफत पाठ्यपुस्तके आणि नोटबुक्स, शुद्ध आणि स्वच्छ अन्न, तसेच CCTV निगराणीसह मुलींसाठी शुद्ध आरोचे पिण्याचे पाणी तसेच सुरक्षित वातावरण अशा अनेक सुविधा मिळत आहेत। अशा प्रकारचा चांगला कार्यक्रम सुरू केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान आणि भारत सरकारचे मी आभार मानते। त्यामुळे आता गरीब पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येतील आणि त्यांना चांगले शिक्षण मिळू शकेल। आता जाऊया ईशान्येत स्थित आसाममध्ये, जिथे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर पाया बनत आहे सुंदर भविष्याचा। आता शाळा खूप जवळ आली आहे। शाळेत ये जा करायला आता फारच सोयीचं झालं आहे। रस्ता पण बनला आहे। येता जाता अभ्यासाचीही खूप सुविधा मिळत आहे। आमच्यासाठी या सर्व सोयी बनवून दिल्याबद्दल प्रधानमंत्रीजींना खूप खूप धन्यवाद। आसाम नंतर आता जाऊया कर्नाटकला आणि जाणून घेऊया तिथल्या विकासाविषयी। बऱ्याच शाळा प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाखाली काम करत आहेत, ज्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी फारच फायदेशीर आहेत। आमच्या शिक्षकानेच आम्हाला प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाविषयी सांगितले। बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील स्वास्थ्य उपचार भवनामध्ये मिळणाऱ्या लाभांमुळे अल्पसंख्याक आरोग्याच्या मार्गावर चालत आहेत। इथे आधी काहीच नव्हतं, खूप लहान दवाखाना होता। आता तर माशाअल्लाह फारच मोठा दवाखाना आहे। इथे सर्व प्रकारची औषधे पण मिळतात। औषधांसाठी कसलाच त्रास नाही जाणवत। आम्हाला बाहेरूनही विकत घ्यावी लागत नाहीत, तर इथेच मिळतात। आधी इथे एवढा मोठा दवाखाना नव्हता, हा आत्ताच बनलाय आणि इथं सर्व सोयी सुविधा आहेत। उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथे अल्पसंख्याकांसाठी बनवल्या गेलेल्या शाळा कॉलेजच्या विकासाची नवीन कहाणी स्वतःच सांगत आहेत। आमच्यासारख्या मुलांसाठी शाळा खूपच लाभ देणारी आहे। 8वी इयत्तेपर्यंत शिक्षण निशुल्क आहे। आमच्या इंटर कॉलेजमध्ये एक विज्ञानाची प्रयोगशाळा आहे आणि कम्प्युटर लॅबही आहे आणि पुस्तकालय देखील आहे। मी प्रधानमंत्र्यांना धन्यवाद देऊ इच्छिते। प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाचा हा विकासाचा प्रवास असाच सतत चालत राहील आणि अल्पसंख्याकाच्या चेहऱ्यावर अशाच प्रकारे स्मितहास्य आणत राहील। सर्वांचा साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास, सर्वांचा प्रयास।